सन्मान्य व्यासपीठ व समोर उपस्थित वंदनीय सर्व गुरुवर्य व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी सर्वेश प्रमोद आदमानी, BMS फर्स्ट इयरचा विद्यार्थी. मी आज एका विषयावर बोलणार आहे. तो विषय असा आहे की ज्याच्यामुळे मृत्यूच्या दारात उभे असलेले एखाद्याला मिळते नवीन जीवनदान. मृत्यूच्या दारात उभे असलेले एखाद्याला मिळते नवीन जीवनदान. अवयवदान हेच आहे सर्वश्रेष्ठ दान. अवयवदान हेच आहे सर्वश्रेष्ठ दान. मित्रांनो, अवयवदान ही संकल्पना एक खरं तर खूप विस्तारित अशी संकल्पना आहे, परंतु त्याच्यातल्या काही गोष्टी मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. अवयवदान सर्वप्रथम का करायचे हे आपण जाणून घेऊया. आजकाल येत्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो की एखाद्याचं अवयव हा निकामी झाला, एखाद्याचं हार्ट फेल झालं, एखाद्याचं किडनी फेल झाली, एखाद्याचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं, अशा गोष्टी बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो. मग या सर्व गोष्टींचं कारण काय असू शकतं? तर ऑर्गन फेल्युअरच्या मागं बरीच कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाची कारणं अशी की आजकाल बदलत चाललेली निकृष्ट दर्जाची आपली जीवनशैली, त्यानंतर भेसळयुक्त आहार व सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसन. या काही प्रमुख कारणांमुळे आपले अवयव निकामी होणे हे आपण पाहत असतो किंवा ऑर्गन फेल्युअरची काही कारणं आहेत. तर मग अशा वेळी ऑर्गन फेल झालेल्या किंवा अवयव निकामी झालेल्या अशा पेशंट्सना त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील, जसं आता स्नेहाने सांगितलं, त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील, त्यांच्यातून जिवंतपणे हे अवयव मिळू शकतात. जिवंतपणे त्यांच्याकडून हे अवयव मिळू शकतात किंवा मृत्यूनंतर अवयवदान करण्याची इच्छा असलेले व्यक्ती त्यांच्याकडून हे अवयव त्यांच्यामध्ये प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने मृत्यूनंतर ही जीवनदान देण्याची प्रक्रिया म्हणजे आपण अवयवदान म्हणतो. परंतु आज जर समाजामध्ये आपण पाहिलं तर अवयवदानाविषयी फार मोठे असे गैरसमज लोकांमध्ये असलेले आपल्याला समजतात. मोठे गैरसमज झाले. रूढी परंपरांनी चालत आलेल्या मोठ्या चुकीचे समजणे म्हणतो आपण त्या गोष्टीला, चुकीच्या मान्यता त्या गोष्टीला म्हणू शकतो. अशा गोष्टींमुळे लोक अवयवदानासाठी पुढे येत नाही हेही आपल्याला जाणवतं. आणि याच कारणामुळे अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहत असणारे रुग्ण व प्रत्यक्ष अवयवदाता यांच्या संख्येमध्ये फार मोठा बदल आपल्याला आज दिसतो. अशा वेळी या चुकीच्या मान्यतांमध्ये एक मान्यता अशी की अवयवदानाचा निर्णय घेण्यावेळी बरेच कुटुंबीय म्हणत असतात की अंत्यसंस्काराच्या वेळी जर शरीरामध्ये एखादा अवयव नसेल किंवा ते शरीर पूर्ण नसेल तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. अशा काही चुकीच्या मान्यता आपल्या समोर बऱ्याच वेळा येतात. किंवा जर या वेळी अवयवदान केले तर पुढील जन्मामध्ये येताना त्या व्यक्तीमध्ये तो अवयव राहत नाही, अशाही काही मान्यता आपण ऐकतो. तर या सर्व मान्यता, या चुकीच्या मान्यतांमुळेच आज आपल्या देशामध्ये अवयवदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही फार कमी आहे. आपल्या देशातल्या लोकांविषयी एक विशेषतः मला या ठिकाणी सांगायची आहे की आपल्या देशातले लोक जे आहेत ते देवासाठी, मंदिरांना सजवण्यासाठी लाखो करोडोंची संपत्ती दान करतात. परंतु त्याच देवाचा अंश असणाऱ्या मानवासाठी, त्या मानवाला जगवण्यासाठी मात्र त्यांच्याकडे अवयवदान करण्याचा हा निर्णय त्यांना योग्य वाटत नाही. ही फार महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे. यानंतर आज आपण सर्वजण या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बसलेलो आहोत. आपल्या सर्वांना वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रत्यक्ष शरीराचे ज्ञान किती महत्त्वाचे आहे याची सर्वांना कल्पना आहे. प्रत्यक्ष शरीराचे उत्तम ज्ञान जर आज आपल्याकडे असेल तरच एक उत्तम डॉक्टर म्हणून आज आपण इथून बाहेर पडू शकतो. मग आपल्याला हे प्रत्यक्ष शरीराचे ज्ञान कॅडेव्हरी डिसेक्शन मधून मिळो किंवा चांगल्या म्युझियम मधून असणाऱ्या ऑर्गन्स पासून मिळो, हे आपल्याला मिळण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने त्याचे शरीर सद्भावनेने समर्पित केले असेल तर त्या व्यक्तीसाठी समर्पणाची, सन्मानाची व कृतज्ञतेची भावना आपल्या मनात असणे आज सर्वात महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी सांगून झाल्यानंतर मला उदाहरण स्वरूपी काही गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगायच्या आहेत अवयवदानाबद्दलच्या. मगाशी सांगितलं की लोककल्याणासाठी, आपल्या देशामध्ये लोककल्याणासाठी अवयवदान करण्याची परंपरा ही आपल्याला फार पूर्वीपासून लाभलेली आहे. महर्षी दधीचींचे उदाहरण या ठिकाणी सांगितले गेलं. त्याच्यामुळे वृत्तासुरासारख्या असुराला बराच त्या ठिकाणी करण्यात आलं. त्या उदाहरणानंतर आणखी एक मूर्तिमंत अवयव प्रत्यारोपणाचं उदाहरण मला या ठिकाणी सांगायचं आहे. एका मुलाचं जीवन वाचवण्यासाठी त्यांच्या आईनं तिची स्वतःची किडनी त्या मुलाला दिली व त्यांना जीवनदान दिले. असे मूर्तिमंत उदाहरण आपल्या लातूर जिल्ह्यातील असणाऱ्या आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री तात्याराव लहानी यांचं हे उदाहरण आहे. 1995च्या दरम्यान
मेडिकल कॉलेजची डिग्री प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टिस करत असताना त्यांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं. दोन्ही किडनीज त्यांच्या फेल झाल्या असं त्यांना सांगण्यात आलं आणि डॉक्टरांनी शेवटचा निर्णय देखील कळवला होता. त्यावेळी जवळपास 60 ते 70 इतकं वय असणाऱ्या त्यांच्या आई त्या त्यांना म्हटल्या की तू काळजी करू नकोस, माझी किडनी तू तुला घे, पण तुला काही मी होऊ देणार नाही. अशा वेळी त्या मातेनं त्या माऊलीनं त्यांची किडनी आदरणीय डॉक्टर श्री तात्याराव लहाने यांना दिली व त्यावेळी त्यांना जीवनदान दिलं. मागच्या काही दिवसांपूर्वीच 2023-24च्या दरम्यान त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं. परंतु त्यांनी दिलेल्या किडनीमुळं डॉक्टर तात्याराव लहाने यांना जे जीवनदान मिळालं, आज ते डॉक्टर तात्याराव लहाने त्यांच्यामुळे आज कित्येक लाखो मातापित्यांना त्यांच्या मुलांना पहिल्यांदा पाहण्याची सुखसंधी आज त्यांनी उपलब्ध करून दिली. 1.5 लाखांहून जास्त सक्सेसफुल कॅटरॅक्ट सर्जरीचं रेकॉर्ड आज त्यांच्या नावे आहे. पद्मश्री सारखा उच्च पुरस्कार आज भारत सरकारने त्यांना भारत सरकारने गौरवित केलेले आहे. असे हे डॉक्टर तात्याराव लहाने ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या यशाचं कारण काय, तर ते या सर्व गोष्टीचं श्रेय त्यांच्या आईला देतात. त्यांनी दिलेल्या त्या जीवनदानामुळे आज सर्व शक्य आहे असं ते या ठिकाणी सांगतात. मग या गोष्टीतून फक्त एवढंच आपल्याला शिकायचंय, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय की माणुसकीच्या याच साखळीत आपल्या सर्वांना सामील व्हायचंय. संपूर्ण जीवन जर तुम्ही कोणती दान धर्माची गोष्ट नसेल केली तरी चालेल, पण जीवन सोडून जाताना मात्र त्या नश्वर अशा शरीरातले अवयव दान करून तुम्ही एखाद्याच्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकता. असं मला या ठिकाणी म्हणायचं. जाता जाता एवढंच म्हणेन की समाजातील रूढी परंपरांना बळी पडून विसरू नका स्वतःचे भान. समाजातील रूढी परंपरांना बळी पडून विसरू नका माणुसकीचे भान. करुणी मृत्यूनंतर अवयवदान, जाता जाता एखाद्याला द्या नवीन जीवनदान, जाता जाता एखाद्याला द्या नवीन जीवनदान.